आयोजक आणि गोविंदा पथकं किती पाळतात हेच पाहावं लागेल आणि त्याची जबाबदारी कुणावरती हेही महत्त्वाचं असेल। दरम्यान आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया। कोर्टात दहीहंडीच्या निर्णयासंदर्भात काय झालं? जजने असं म्हटलं, न्यायाधीशांनी असं म्हटलं की सेल्फी घेतानाही लोकांचे अपघात होतात, मग सेल्फीवरती सुद्धा मर्यादा आणणार का, हा प्रश्न विचारला। सोबतच आणखी एक प्रश्न की ट्रेडमिलवरती सुद्धा अपघात होतात, मग त्याचं काय करणार? शौचालयात बसूनही अपघात होऊ शकतात असं कोर्टाचं म्हणणं। अतिव्यायामामुळे माझ्या परिचयातल्या एका डॉक्टरचा मृत्यू झाला असंही न्यायाधीशांनी नमूद केलं। तर यावरती सरकारी वकिलांनी आपली बाजू अशी मांडली की सुरक्षेचे सगळे नियम पाळून सुद्धा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे अपघात होतातच, अपघातांवरती कुणाचंही नियंत्रण नाही। तर यावरती याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं की भगवान श्रीकृष्णानं सुद्धा 10 फुटांवरची दहीहंडी फोडल्याचा उल्लेख आहे। यावरती जजनं असं म्हटलं की मुळात कृष्ण अस्तित्वात आहे की नाही हेच माहित नाही। तशा पद्धतीचा युक्तिवाद आज कोर्टामध्ये करण्यात आला दहीहंडी संदर्भात।